रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. चिन्ह आहे हाताचा पंजा. त्या हाताचा पंजा चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या गावातील सर्व मतदारांनी आशीर्वाद देण्यासाठी मागण्यासाठी आपण सर्वजण इथं सर्व ग्रामस्थ जमले आहात. त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेढ्याचा ढाण्यावर एक रांगडे व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय नानांची ओळख होती. पंढरीचा प्रति पांडुरंग म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भाषण करायला नाना उभारले, तर 288 आमदारापैकी एकच आमदार असा होता की रांगडे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्या नानांचं निधन झाल्यानंतर 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीमध्ये आपल्या गावानं नानावरती खूप प्रेम केलं. नानानं देखील आपल्या गावावरती चांगल्या प्रकारचं प्रेम केलं. म्हणून पोटनिवडणुकीच्या निवडणुकीमध्ये काही अल्पशा मताने भगीरथ दादांचा जरी पराभव झाला असला तरी येत्या 23 तारखेला भगीरथ दादा हे विजय उमेदवार असणाऱ्या त्यामध्ये नानांनी आमच्या गावामध्ये जे आमच्यासारख्या गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका येत्या 2009 असेल 14 असेल 19च्या काळामध्ये 2009 ते 14 ग्रामपंचायत वेगळ्या विचाराची होती. नाना आमदार होते तरी देखील नानांनी आम्ही ज्या वेळेस नानाकडे काम भेटण्यासाठी गेलो त्या वेळेस नानांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका गेल्या 15 वर्षाच्या 18 वर्षाच्या काळामध्ये नानांनी आम्हाला दिली. एक उदाहरण सांगतो. माझ्या माळवाडी भागामध्ये हा गावामध्ये एकच रस्ता आहे, माळवाडी शिरोळ हॉटेल चौथी माळवाडी. हा रस्ता नॉनप्लॅनमध्ये होता. त्या रस्ता खूप बऱ्याच दिवसापासून त्या रस्त्याला जाता येत नव्हतं, परंतु जसे नाना आमदार झाले तसे नानांनी हा नॉनप्लॅनमध्ये रस्ता प्लॅनमध्ये टाकून ग्राम 122 नंबर हा अधिकाऱ्यांच्या इथे प्रस्ताव करून हा 2 किलोमीटरचा डांबरीकरण करण्याचं काम देखील माझ्या या गावामधील पहिल्यांदा गावाचं डांबरीकरण करण्याचं काम या आदरणीय स्वर्गीय नानांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यानंतर माझा गावातील पाझर तलाव आहे माझ्या माळवाडी भागामध्ये. एका वेळेस आम्ही नानांना पाझर तलावामध्ये पाणी येतं तिथला माळवाडीची ग्रामपंचायत पाणी पुरवठा हवी ती पाझर तलावाच्या सांगण्यात असल्यामुळे गळ्यामध्ये पाणी असतं तर उन्हाळ्यामध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण येत होती. नानाला आम्ही रात्री 10:30 वाजता फोन लावला तरी नानाने 10:30 वाजता आम्हाला 10:30 वाजता फोन केलेला. नानाने उचलून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून सगळ्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला की मी तिथं वापरीच्या संबंधित पाठकडे
शिरोडोन 2009ला आघाडीवर होतं, 14ला पाठीमागं होतं, 19ला पाठीमागं होतं, पोटनिवडणुकीमध्ये पाठीमागं होतं. परंतु नानांनी आम्हाला समज आल्यानंतर जेव्हा तुम्हाला किती पडायचं तेवढी पडा, फक्त काम करा. पण नाना कधी आमच्या गावावरती मतदान करणे म्हणून कधी प्रेम आमच्यावरती कमी करण्याची भूमिका कधी ठेवली नाही. शिरोडोन हे पंढरपूरच्या जवळ असलेलं गाव असल्यामुळं नानांना आम्हाला एवढी मोठी ताकद आमच्यावरती सतत आमच्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती प्रेम करण्याची भूमिका ह्याच्या अगोदरच्या काळात नानांनी आमच्यावरती ठेवलेली आहे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये वगैरे दादा आपण 2024 ची निवडणूक लढवित आहात. 23 तारखेला आपण आपला असणार आहे. काय ते मला सांगता. जनता तुमच्या पाठीशी 100% फिक्स आहे. कारण लोक नेते जरी आपल्याला सोडून जात असतील, गेले असतील, त्याची तुम्ही कसलीच काळजी करू नका. 5 दिवस राहिले. 5 दिवस म्हणजे एवढं वारं चांगलं आहे, एवढं वातावरण चांगलं आहे. तुम्ही कसली बिलकुल टेन्शन घेऊ नका. 23 तारखेला पंढरपूरची 22 गाव आणि मंगळवेढ्याची 78 गावामध्ये तुम्हाला 100% आघाडी भेटणार आहे. राहिलेला विषय पंढरपूरच्या भागामध्ये आपण थोडंफार लक्ष दिलं, त्याच्यापेक्षाही आपण आधी 2009 ची पुनरावृत्ती होणार आहे. मी जास्त काय बोलत नाही, कारण भरपूर मुद्दे बोलायसाठी मी थांबवतो. आणि आपण सर्वांनी, माझ्या गावातील सर्वांनी मतदारांचे आशीर्वाद देऊन आम्ही मागे राहणार नाही, एवढीच सर्वांच्या वतीनं आश्वासन देतो आणि म्हणतो. त्यांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित असणारे स्वतः दादा आणि इथं बाहेर जाऊन आलेली सर्व मंडळी, तसेच गावाचे सर्व प्रमुख मंडळी, तरुण मित्रांनो, आणि आज ही सभा आपल्या घरात बसून ऐकणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगिनींनो, आज भारतनामाचे चिरंजीव भगवंताचा आपल्या इथं मनमानाचं झाले आणि त्यांना मान देण्याची विनंती करण्यासाठी मी त्या प्रकारे इथं भाषण करत आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपण भारताने जे जे उपाय आपल्या शिरोडोन गावावरती केले, त्याची परतफेड करायचं काम आपण 20 तारखेला करायचं आहे. ज्या गावामध्ये 2009 पर्यंत एक सुद्धा हैमान तुम्हाला दिला नव्हता, ज्या गावामध्ये लहान रोडा कधी रस्त्याचा खडा पडला नव्हता, ज्या जो गाव 40 वर्ष विकासापासून वंचित होता, त्या गावाला विकासाच्या दृष्टीला समोर आणण्याचं काम या पालकांनी या गावामध्ये केलेलं आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाला एक माझा नातेवाईकाचा मित्र होता आणि ते शिरोडोनच्या हॉटेलवरती उभा राहिला. 2002 सालची गोष्ट आहे. आणि मला काय म्हणाला, दत्ता तुझं गाव गडद आठवणच्या गावासारखं दिसतंय. आज बघा शिरोडोनमध्ये कॉन्क्रीट रोड, शिरोडोनमध्ये डांबरीकरण,
त्याच्यामुळे त्याला आपल्या ताकदीचा अंदाज येत असतो आणि हाच आपल्या बहिणीदाराच्या ताकदीचा अंदाज पोटनिवडणुकीमध्ये या आपल्या आपल्या गद्दारांनी जे गद्दार आता या संस्थाच्या मागे मागे पुढे पडतात त्या गद्दारांनी आपला घात केला होता मित्रांनो पोटनिवडणुकीमध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा काय आमच्यावर परिणाम होणार नाही. त्या पत्रकार बंधूंना इथं तुम्ही सगळ्या मेलेलं सांगा काय फरक पडणार आहे. जे आमच्यापाशी राहून त्यांना मत करणार होते ते तिकडे गेले तेव्हा आमचा फायदा होणार आहे. आणि कुणी काय सांगू द्या कॉम्प्युटरवरती वेगळं असतं गणित कुणी गणित वेगळं असतं आमचं भारतनामा गणित सांगताना वेगळं सांगायचे. या पद्धतीने भारतनामाच्या काळामध्ये 2009च्या काळामध्ये आम्हाला भीती घातली जायची असं होईल तसं होईल. पण या तालुक्यामध्ये या शिवाजी चौकामध्ये भारतनामाने शेवटच्या सभेत एक डायलॉग वापरला होता. तर मंगळवेढ्याच्या लोकांना जर कुणी मोहिते पाटलाच्या किंवा अकलूच्या लोकांनी जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर NS45 एक सुद्धा गाडी आम्ही पंढरपूरवरून मंगळवेढ्याला जाणार नाही म्हणून सांगितलं जाऊ देणार नाही. तरी आता या निवडणुकीत काही मोठं बोलणार नाही. काल कुठेतरी सभागृहात आपल्या संदीप राय थोडं बोलण्याचा प्रयत्न केला की संदीप राय आपली लहान आहे माझ्या छोट्या बहिणीकडे पण ज्यांनी त्यांना बोलायला लावलं त्यांना माझी विनंती आहे की अभ्यास केल्यावर तुम्ही स्वतः बोला आमच्यात बोलायला नका. आणि ताईचा बी सगळं आमच्या लोकांना माहिती आहे पण आम्ही आमच्या गावातली मुली दोन्ही कुठं करणार नाही. आणि इथं बोलायला नेते लोके दादाच्या मोठ्या सभा आहे ते काही जास्त बोलणार नाही. फक्त गावातल्या लोकांना आता विनंती करणार आहे येणाऱ्या 20 तारखेला भगीरथदादा फालके यांचं 4 नंबरला काँग्रेसचं चिन्ह आहे हाताच्या पाण्याचं चिन्ह आहे. आपल्या भागामधून आपल्या गावामधून 1 ते 2 बूथ आहेत यंत्रणा वाढलेली आहे. आणि काय म्हणून काही ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिल्या होत्या त्यावेळेस आपण गावातून 2 मतांनी इथं पाठीमागे राहिलेलं आहे. 22 गावातलं एकच गाव मागे राहिले शिरोळ. कृपा करून विनंती करून आमची पालन काय या पंढरपूर तालुक्यामध्ये झाली पाहिजे. त्यावेळेस आपण खेळपट्टीचा कार्यक्रम करला होता तेव्हा प्रणिताताई बालकेंनी सांगितलं होतं मला सांगितलं होतं दत्ता भाऊ मी ज्यावेळेच्या गावात परत येईल तेव्हा आमदारी म्हणून येईल. त्यावेळेस जो आम्ही त्यांना शब्द दिलाय आम्ही तुमची कामं करतोय. कोरोनाचा काळ असू द्या दुष्काळाचा काळ असू द्या त्याला तुम्हाला आम्ही लय त्रास दिला नाही. तुमच्यावर संकट आलं होतं जास्त त्रास दिला नाही. पण इतक्या खालच्या काळात आम्ही त्यांना तुम्ही इथं काम केलंय. 3 दिवसांचे पैसे अजून 50 लोकांना येत नाही. आम्ही आमदाराकडे गेलो आम्ही खासदाराकडे गेलो आम्ही लोकप्रतिनिधी गेलो स्वतः लोकांना 10 लोकांना 10 लोकांना इथं पैसे मिळाले. गावामध्ये आम्ही एकत्र राबवली त्या गावाची वर्षाला 3च्या वर्षांनी घरांनी मिळाली होती. 100 लोक 200 लोकांना सर्वे केला 100 लोक पात्र झाली. 99 लोक जर कुणाला पात्र झाली तर निष्पुसणारा निधी बंद पाठपुरावा करून आली. पण ह्यांनी पंचायत समितीत जाऊन पंचायत समितीची सत्ता होती अधिकाऱ्यांनी म्हणते 30 घरकुलं कॅन्सल केली आणि एका माणसाचं घरकुल थोडासा महिन्याला त्यांनी केला म्हणून तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला तहसीलदारला पिढीला जाऊन सांगितलंय शिरडूची यादी थांबवा. ते पाप तुम्ही केलेला आहे पण त्याला आम्ही मार्ग काढलाय. घरकुलं थांबवली गारपीटमुळे गावाचं 3 कोटी बुडवलं. PM किसानमध्ये आपल्या मध्यस्थीय लोकांचे पैसे बुडवताना या निवडणुकीला आल्यावर फक्त होय म्हणा आणि पैसे भरपूर आहेत. सगळे 2 नंबरचे पैसे सगळे कॉन्ट्रॅक्टचे पैसे कुणाला सुरू नका आपण सगळे पैसे घ्यायला तुम्ही विचार करते मग फक्त पंचायतला वेळे बोलणार आहे माझं असं विचार करतो करतोय घरात बसून ऐकणार ना माझ्या माता भगिनीला कोणी तुम्हाला उद्या येऊन सांगेल की तुम्हाला आमच्या शासनानं लाडक्या बहिणीचे पैसे मिळवून दिले. पण तुमचे कागदपत्र काढण्याचं काम कुणी केलं. तुमची कागदजुळा कुणी केली ऑनलाईन कुणी केलं. तुम्हाला ऑफिसपर्यंत कुणी नेलं तुमचे खाती कुणी काढली याचा विचार करा आणि मतदान करा. एवढं करून माझं 2 शब्द संपवतो आणि विचार केल्यावर पहा बघितलं त्याला मतदान करून आपल्या गावातल्या नेत्याला एवढीच विनंती करतो. जय हिंद जय महाविकास आघाडीचा
महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवारानंतर आपल्या शिरोळ गावातील वडील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी तरुण सरकारांचा उद्याच्या 20 तारखेला 4 नंबरच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या मतदारसंघाचा आपल्या गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. या निमित्तानं आमच्याबरोबर आलेले आदरणीय देवराव रोडगे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आदरणीय आसापुरे साहेब या गावातील उपस्थित सर्व भारत नानांच्या काळापासून जीवाभावानं सुखदुःखाच्या प्रसंगात प्रतिकूल परिस्थितीत कायम पाठीशी उभा राहिलेले सर्व या गावातील उद्योगांनी पोलीस संस्थांचे आजूबाजू पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू माता भगिनी आणि तरुण सरकारी मित्रांनो उद्याच्या 19 तारखेला लोकशाहीचा पवित्र दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेचा पवित्र अधिकार बजावण्याचा उद्याचं 20 तारीख आहे. पुढच्या 5 वर्षाचा आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी आणि यापूर्वी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या शेतकऱ्यावर सर्वसामान्यावर कष्ट करून मोलमजूर इथल्या माता भगिनी असतील तरुण सरकारांच्यासाठी ज्या ज्यावेळी आपल्यावरती अडचणी आल्या संकट आली त्यावेळी आपल्यासाठी किती वेळा ज्या पवित्र भवनामध्ये तुम्ही पाठवण्याचं काम करता त्या भवनामध्ये आपल्यासाठी किती वेळा प्रश्न उपस्थित केला आवाज मांडला या सगळ्या गोष्टीचा बंधून लेखाजोखा करून उद्याच्या 20 तारखेला आपण आशीर्वाद द्यावा विनंती त्या ठिकाणी करतो. अगोदरच्या मानवता त्या ठिकाणी मी सांगितलं की 2009 ते 2020 11 वर्ष भारताचा काळ जवळून बघितलेले अनुभवलेले या ठिकाणी जमले आहेत. कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या काळात आमदार सेवक म्हणून तुमच्या कुटुंबापर्यंत घरापर्यंत वाडवस्तीपर्यंत तुमच्या झोपडीपर्यंत त्या ठिकाणी येऊन मांडीला मागे लावून तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहू शकतो. 11 वर्षाच्या काळात शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी भारताला ती भूमिका पार पाडली. नानाच्या नंतर झालेली पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीच्या नंतर या भागात निवडून गेलेला लोकप्रतिनिधी माझ्या या शिरोळ गावातल्या अनेक त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जात असताना कधी साडेतीन पावणे 4 वर्षात पूर परिस्थिती आली, कधी आमच्या भागावरती गारपीट झाली, कधी आम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला, कधी आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनेक संकट मग तुम्ही घरकुल असतील गावातल्या सर्वसामान्यांची घरकुल जर आपल्याला लोकप्रतिनिधी एकीकडे असेल तर मला या गावातल्या तमाम वडीलधाऱ्यांना आणि मायबाप जनतेला प्रश्न विचारायचा 11 वर्षाच्या काळात अशा पद्धतीच्या अडचणी आल्यानंतर नानांच्या माध्यमातून या गावातनं तुम्ही जसं म्हणाला की 2009, 14, 19 आणि पोटनिवडणुकीच्या वेळी गावात मतभेद असतात, मतमतांतर असतात, 2, 5, 10 मतं जास्त कमी जास्त या प्रकार त्या ठिकाणी चालतो. पण एका लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर बदलून त्या गावातल्या राजकीय विरोधात काम केलेला मंडळी असेल, एखादा व्यक्ती असेल आणि तो लोकप्रतिनिधीच्या काम घेऊन गेल्यानंतर कधी तुझ्या गावाची स्वराची भूमिका घ्यायची नसते. लोकप्रतिनिधीचं बदलून कर्तव्य असतं. पण तो सध्याच्या विद्यमान आमदार याचा विसर पडला. गाव पातळीच्या प्रत्येक गोष्टीत अडचण आणायची, त्या ठिकाणी संकट आणायची. घरकुलाच्या बाबतीत जर तुम्ही अधिकाऱ्याला फोन करून शिरोळ गावातली घरकुलं थांबवा म्हणून जर पाप करत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैव बघून आपल्या मतदारसंघाचं गावाचं आणि आपल्या भागाचं त्या ठिकाणी कोणते असू शकत नाही. म्हणून हा चुकीचा लोकप्रतिनिधी खऱ्यासारख्या बाजूला सांगण्यासाठीचा उद्याचा 20 तारखेचा अतिशय महत्वाचा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. एकीकडे या राज्यातल्या
भारतभराच्या काळात तुम्ही फोन करून तरी सांगितलं. कारण शेतकऱ्याच्या जातीला पाणी असेल, लाईटच्या बाबतीत बोलतो, काय आईची मान राखणारा त्या ठिकाणी माझा शेतकरी, ज्याला पक्ष पार्टी गटातटाच्या मध्ये न विभागता लोकप्रतिनिधींनी प्रत्येक शेतकरी माझा आहे म्हणून त्या ठिकाणी काम करायचं असतं. मात्र आज एखाद्या शेतकऱ्याचा ड्युटी 12 महिन्याच्या काळात झाल्यानंतर 1 रुपया त्या शेतकऱ्याला न भरायला लावता 1 दिवसाच्या आत MSMEच्या गाडीनं तो ड्युटी देण्याची भूमिका तुमचा सेवक म्हणून त्या ठिकाणी पार पाडत होते. पण आता ती परिस्थिती नाही आली. आता एखाद्या शेतकऱ्यानं फोन केल्यानंतर गावातल्या त्यांच्या एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आमदाराच्या बदलच्या करून तुम्हाला तपासलं जातं, बघितलं जातं. गटाचा आहे का, पक्षाचा आहे का, ही चुकीची पद्धत बदलून आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या आपल्या भागात कधीच यापूर्वी त्या ठिकाणी नव्हती. आणि या चुकीच्या पद्धतीला कायमस्वरूपी हातभार आणि तडीपार करायची गरज आज आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आलेली आहे. आमच्या गारपीट आपल्या भागात झाले होते. आपण अनेक जण इथं प्रमुख प्रत्येक वाढीवस्तीवरती त्या शेताच्या बांधावरती जाऊन त्या शेतकऱ्याला आधार करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी काय केलं, पंचनामा करायची फक्त नाटकं झाली. शिवराम गावातल्या किती शेतकऱ्याला ते गारपीट केलं, नुकसान झालेली उभी पिकं डोळ्यासमोर त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. सरकार तुमचं होतं, तुमच्या विचाराचं सरकार होतं. 1 रुपयाची तर त्या ठिकाणी मदत या गावातल्या कुठल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळवून दिली हे सांगायला मात्र तुम्ही तयार नाही. एकीकडं मी 3,000 कोटीचा निधी आणला म्हणून तुम्ही सांगताय. 3,000 कोटीचा जर निधी आणला असेल तर या भागातल्या रस्त्याची परिस्थिती त्या ठिकाणी आपण बघतोय. अंतर्गत जोडणारे रस्ते असतील किंवा आमच्या भागातल्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी गटातटाच्या याच्यात आणण्याची भूमिका ती त्या ठिकाणी चालू आहे. परंतु ती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उद्या माझा शेतकरी असेल, आज शेतीला जोडधंदा म्हणून त्या दुग्ध व्यवसायाकडे माझा शेतकरी वळला. काय परिस्थिती आहे दुधाच्या दराची? महाविकास आघाडीचं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचा दर 36-37 रुपये नोंदवला होता. तपासा, मी सांगतो ते तपासून बघून त्या ठिकाणी निर्णय घ्या. आज शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाच्या हातामध्ये 28 रुपये हातात येऊपर्यंत निवडण्याची शंका त्यांच्या मनामध्ये आहे. मग ही परिस्थिती पुढे त्या ठिकाणी आपण ठेवली का? तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं सरकार असताना राज्याच्या विकास मंत्र्याला एक तरी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता. आपल्या भागात नदी उशाला आज पिण्याचे पाणी सोलापूरला सोडल्यानंतर त्या ठिकाणी आणखी वर 10-15 किलोमीटर असताना आपल्या नदीकाठची लाईट त्या ठिकाणी डीपी सोडली जातात, लाईट सोडली जाते. पिण्याच्या पाण्याला देखील मुश्किल त्या ठिकाणी केलं जातं. काय लोकप्रतिनिधी आपल्या भागासाठी, आपल्या गावासाठी एकदा तरी त्या ठिकाणी शासनाला MSMEच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं आहे. शेतकऱ्याच्या बद्दल जरा जरी कळवळ त्याच्या मनात असतील तर या साडेतीन 4 वर्षात तुमच्यावर ज्या ज्या प्रकारे ती त्या ठिकाणी त्यांनी वाहताना बोलताना त्या ठिकाणी दिसली होती. हे फक्त आपल्या पदाचा, आपल्या आमदारकीचा वापर रस्ते, ठेकेदारी कामं आणि टक्केवारी याच्या पलीकडे काय त्या ठिकाणी केलं नाही. आणि ही पद्धत अशा पद्धतीची इथल्या लोकप्रतिनिधींची बरोबर कधीच त्या ठिकाणी नव्हती. म्हणून उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर आपल्याला हुकुमशाही कायमस्वरूपी हातभार करून आपल्याला लोकशाही जर आपल्याला आणायची असेल, कारण या आमदारांचं, या विद्यमान लोकप्रतिनिधींचं बदलून एवढंच त्या ठिकाणी त्यांना वाटतं की मी पैशाच्या आणि हुकुमशाहीच्या जोरावर हरामासाची माणसं विकत घेऊ शकतो, पायात वळू शकतो. त्याला आज धमकावून सांगायची जबाबदारी बदलून 20 तारखेला आली आहे. तुम्ही बोलताना सांगितलं की अनेक संभ्रमावस्था त्या ठिकाणी केली जाते. इकडे आलो की मंगळवार असा आहे, मंगळवार गेले की पंढरपूर असा आहे, शहरात असं झालं, 22 गावात असं झालं. पण मी तुम्हाला ठामपणे माझ्या चंद्र गावातल्या वडीलधाऱ्याला सांगतो, 80 गावं मंगळवार आहेत, 74
जवळच्या लोकांनी काय त्या ठिकाणी चुका जरी केल्या असतील तर त्याला हात जोडून विनंती करा, कारण त्या चुकांमुळे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, इथल्या तरुण शेतकऱ्याला जे 3.5-4 वर्ष त्यांनी भोगलंय आंदोलन बदलून ही परिस्थिती जर परत झाली तर त्या ठिकाणी भविष्याची पिढी काय त्या ठिकाणी आपल्याला माफ करणार नाही. कारण आता आज प्रत्येक समाज या चुकीच्या सरकारला न्याय हक्काची लढाई लढतोय. मराठा समाज रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरतोय, मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरतोय, लिंगायत समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय, धनगर समाज ही बाजूची प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय, कोळी समाज बाजूला त्या ठिकाणी आरक्षण मागतोय. आणि या प्रत्येक समाजाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल बरोबर तर आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी आणणं काळाची गरज आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं 5च गोष्टीचा वचननामा दिलाय बंधू. बाकीच्या या भाजपच्या चुकीच्या सरकार सांगते त्या ठिकाणी दिवसाला 100-100-150 जिहार एका दिवसाला काढायचे आणि आपली फसवणूक करता 5 गोष्टीचा वचननामा दिलाय. त्यात जर सांगितलंय आपल्या काँग्रेसच्या विचाराचं सरकार आल्यानंतर पहिली गोष्ट आम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी करू ती म्हणजे सरसकट शेतकऱ्याला 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा आणि जे नियमित कर्ज भरणा पुरवठा रेग्युलरमध्ये करतात त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं पहिलं आयोजन दिलेलं आहे. दुसरं आयोजन सांगितलेलं आहे इथल्या बेरोजगार तरुणांच्यासाठी जे अनेक तरुण त्या ठिकाणी ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, पण नोकरीच्या प्रतीक्षेत शहरात भागात त्या ठिकाणी फिरतात. त्या तरुणांना मायबाप सरकार म्हणून आधाराचा हातात हात देण्याच्या भूमिकेसाठी आपल्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला 4,000 रुपयाची खात्यावरती मदत देण्याची दुसरा वचननामा दिलेला आहे. तिसरा वचननामा सांगितलेला माता भगिनींच्यासाठी, मुलींच्यासाठी जे आज 1,500 रुपये दिले म्हणून सांगत फिरत आहेत, तर 1,500 रुपये तुम्ही माता भगिनींना लाडकी योजना कधी दिली? ज्यावेळी लोकसभेला इथल्या सर्वसामान्य बहुजन समाज शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेऊन या चुकीच्या माणसाला हद्दपार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या बहुतांश जागेला त्या ठिकाणी लोकसभेला महाविकास आघाडीचा विजय संपादन केल्यानंतर त्यांच्या पायाखालची बरोबर वाढ सरकली म्हणून लाडकी बहीण त्यांना त्या ठिकाणी त्यानंतर लोकसभेच्या नंतर आठवली आणि आपल्याला 3,000 रुपये दिले म्हणून सांगितलं. पण तुम्ही 1,000 रुपये देत असताना आज जी प्रचंड त्यानंतर जी वाढवलेली महागाई आहे बंधूंनो ती तपासा. रोजच्या जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टी आहेत बाजारातल्या प्रत्येक गोष्टीची जर तुम्ही तपासा. या 10 दिवसापूर्वी आपण दिवाळीचा सण प्रत्येकाने या ठिकाणी साजरा केला. दिवाळीचा बाजार तुम्ही जर त्या ठिकाणी करायला गेला असेल, आणायला गेला असेल तर त्या दरम्यान तुम्ही दर तपासा. लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी खायचं तेल 100 रुपयाच्या आत त्या ठिकाणी होतं, आज 150 रुपये झालंय. तूर डाळ बघा, मूग डाळ बघा, साखर बघा, तांदूळ बघा, त्या ठिकाणी मग उठणं घेतलं असेल, साबण घेतला असेल, केसाला लावून त्या ठिकाणी तेल घेतलं असेल, या प्रत्येक गोष्टी बदलून दीड त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर त्या ठिकाणी वाढवलं. म्हणजे काय केलं? गेल्या वर्षीच्या दिवाळीला माझ्या एखाद्या कुटुंबाला 1,500 रुपये कुटुंबाच्या बाजाराला सणाला त्या ठिकाणी लागले असतील तर या वर्षीच्या दिवाळी साजरी करायला त्याला 4-4.5-5,000 रुपये कमी पडले. ही परिस्थिती वाढत्या महागाई त्या ठिकाणी केली आहे. म्हणून काँग्रेसच्या पक्षाच्या वचननाम्यात सांगितलेलं आहे की महागाई तर आम्ही कमी करू, पण माता भगिनींच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची रक्कम त्या ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार आल्यानंतर देऊ आणि माता भगिनींना आणि आपल्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या मुलींना जे कॉलेजला जात आहेत, शाळेला जात आहेत त्यांच्यासाठी एसटीचा मोफत प्रवास देण्याचं तिसरा वचन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चौथा वचननामा सांगितलेला आहे की जात न्याय जनगणना करणं. महाराष्ट्र राज्यामध्ये जोपर्यंत जात न्याय जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे आपल्याला पाठपुरावा त्या ठिकाणी करता येणार नाही. म्हणून जात न्याय जनगणना करून आपल्याला न्याय देण्याचं चौथा वचननामा आहे. 5वा आणि अंतिम आपल्या प्रत्येक नागरिकांचा, शेतकऱ्याचा, सर्वसामान्यांचा, कुटुंबाचा आरोग्य विमा काढून त्या आरोग्य विमा मोर्चाच्या माध्यमातून 25 लाखापर्यंत तुम्ही एखाद्या कुटुंबात कुणाला त्या ठिकाणी आजार झाला, कुठल्याही एखाद्या दवाखान्याचं संकट त्या कुटुंबावरती आलं तर त्यामध्ये ऑपरेशन असेल, औषधोपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या खर्च त्या ठिकाणी त्या विमा मोर्चाच्या माध्यमातून द्यायचं. या 5च गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यात